बुलढाण्यामध्ये धारदार शस्त्रानं 32 वर्षीय तरुणाची हत्या, 2 जणांना अटक। बुलढाण्याच्या लोणार शहरातील चोरी प्रकरणी 3 फरार आरोपी जेरबंद, विविध हत्यारांसह 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, दुकान फोडून चोरी करण्याच्या उद्देशाने आली होती टोळी। दौंडमध्ये सावकारकीच्या वादातून मारहाण, अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजेश जाधव यांचा मुलगा रितेश यांच्यावर गुन्हा दाखल। अकोल्यात दारू पिऊन तळीरामांनी केली बस स्थानकांवर बैठकीच्या खुर्च्यांची तोडफोड, दारू पिण्यावरून वाद होऊन आतापर्यंत जिल्ह्यात 2 ते 3 हत्या। संभाजीनगर समर्थनगरच्या रस्त्यावर मध्यधुंद महिलांचा धिंगाणा, राड्यामुळे सुमारे तासभर वाहतुकीला अडथळा। अकोल्यातील मासूम शाह दर्ग्याजवळ 17 जुगाऱ्यांना अटक, आरोपींकडून 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, गोदामात होता जुगाराचा अड्डा। चंद्रपूरच्या राजुऱ्यात महिलेची हत्या, सिगारेट दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलानं केली हत्या, धारदार शस्त्रानं केले कपाळावर वार। नागपुरात ड्रगची तस्करी करणारे पती पत्नी अटक, आरोपींकडून 12 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि तराजू जप्त, कारमधून करत होते ड्रगची तस्करी, हुडकेश्वर पोलिसांची कारवाई। नाशकात महिलांचे दागिने चोरी करणारा जेरबंद, रिक्षा प्रवासात चोरायचा दागिने, अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई, आरोपीकडून 5 लाख रुपयांचे दागिने जप्त। नागपुरात बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एकाची हत्या, कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हत्या, रवी वाघमारे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव।